Good afternoon, students. In the last lecture, we finished the poem that is Truth, and I already told you to read the poem 2 to 3 times so that you can understand the poem thoroughly. मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरला सांगितलेलं आहे की एकदाच लेसन किंवा पोएम रीड झाली टीच झाली की ती तुम्हाला 2 to 3 टाइम्स रीड करायची आहे की जेणेकरून तुम्हाला ते थरली अंडरस्टँड होणार आहे. ओके, सो मागच्या लेक्चरमध्ये आपण ट्रूथ ही पोएम बघितली. त्याच्यातलं ट्रूथ तुम्हाला समजलेलं आहे. त्याच्यातले हार्ड वर्ड्स मी तुम्हाला देणार आहे, ते तुम्हाला लर्न करायचे आहेत. आणि आता त्याचं इंग्लिश वर्कशॉप आपलं बाकी आहे त्या पोएमचं. तर सर्व विद्यार्थ्यांनी पेज नंबर 67 ओपन करायचं आहे टेक्स्टबुकचं. त्याच्यात तुम्हाला दिलेलं आहे इंग्लिश वर्कशॉप. आणि त्याच्यात ना तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन जो आहे, रीड द पोएम अलाउड अँड रिसाइड इट विथ प्रॉपर रिदम. तुम्हाला ती प्रॉपरली रिदम मध्ये म्हणायची आहे. ठीक आहे. आता आपण सेकंड क्वेश्चन स्टार्ट करू. व्हॉट इज द सेकंड क्वेश्चन? फाइंड फ्रॉम द पोएम 2 लाइन्स ईच दॅट कंटेन फॉलोइंग फिगर ऑफ स्पीच. तुम्हाला त्याच्यात ना फिगर ऑफ स्पीच शोधायचं आहे. त्याच्यात त्यांनी दिलंय पहिलं ॲलिटरेशन आणि सेकंड दिलेलं आहे रिपिटिशन. ठीक आहे. तर तुम्हाला ते रिपिटिशन तुम्हाला आणि ॲलिटरेशनचे फिगर ऑफ स्पीचचे एक्झाम्पल्स तुम्हाला त्याच्यात द्यायचे आहेत. ओके, तर मग बघा ॲलिटरेशनचं काय एक्झाम्पल दिली. मी तुम्हाला मागच्या लेक्चर्समध्ये पण तुम्हाला सांगितलेलं होतं. ॲलिटरेशन आणि रिपिटेशन हे फिगर ऑफ स्पीच मी तुम्हाला ऑलरेडी टीच केलेले होते. ॲलिटरेशन मध्ये काय होतं? ॲलिटरेशन मध्ये रिपिटेशन ऑफ साऊंड येते. साऊंड म्हणजे कळतोय तुम्हाला त्याचा. सपोज स, क, ब असे जे रिपिटेशन ऑफ साऊंड आहेत ते तुम्हाला त्या लाईन्समध्ये जनरली आढळतात. आणि फिगर ऑफ स्पीच नेहमी कशात असतं? तर ते नेहमी पोएम मध्ये फिगर ऑफ स्पीच असतं. कशासाठी? टू इन्क्रीज द ब्युटी ऑफ दॅट पोएम. त्या कवितेला एक सौंदर्य प्राप्त व्हावं म्हणून आपण त्याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच यूज करत असतो. आणि ॲलिटरेशनमुळे पण काय होतं की सेम साऊंड जेव्हा तिथे येतात तेव्हा आपल्याला त्याला चाल लावायला सुद्धा सोपं जात असतं. तर मग बघूयात अशा ॲलिटरेशनचे कोणते कोणते एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. बघा त्याच्यात तुम्हाला साऊंड सेम दिसतोय. स, स, ब्रेकचा ब आणि बोन्स मधला ब. आलं लक्षात? म्हणून मग तिथे कुठला फिगर ऑफ स्पीच झालेला आहे? ॲलिटरेशन. नेक्स्ट एक्झाम्पल, स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन. बघा इथे कुठला साऊंड येतोय? स, स्टोन्स मध्ये, स्टिक्स मध्ये स आणि स्किन मध्ये सुद्धा स. आलं लक्षात? म्हणून इथे कुठला फिगर ऑफ स्पीच झालेला आहे? तर ॲलिटरेशन. कुठला आहे? ॲलिटरेशन. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे रिपिटेशनचे एक्झाम्पल्स द्यायचे. रिपिटेशन हा पण एक फिगर ऑफ स्पीच आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला रिपिटेशन ऑफ वर्ड्स आपल्याला तिथे दिसून येते. काय दिसत आहेत? रिपीट वर्ड्स दिसत आहेत आपल्याला, साऊंड नाही. ठीक आहे. बघाऊयात मग त्याच्यातलं एक्झाम्पल काय दिलं पोएम मधलं. स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स, स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन. आलं लक्षात? याच्यामध्ये रिपिटेशन ऑफ वर्ड झालेलं आहे. कुठला आहे? स्टिक्स आणि स्टिक्स, स्टोन्स आणि इथे सुद्धा काय आलेलं आहे? स्टोन्स. आलं लक्षात? अँड अँड ब्रेक ब्रेक माय. ओके, तर मग याच्यातनं तुम्हाला कळतंय, माय नाही येणार तिथे, पण ब्रेक ब्रेक हे पण रिपिटेशन ऑफ वर्ड्स त्या पोएमच्या लाईनमध्ये तुम्हाला दिसतंय. आलं लक्षात? म्हणून मग तिथे कुठला फिगर ऑफ स्पीच झालेला आहे? तर रिपिटेशन. अजून एक एक्झाम्पल आपल्याला द्यायचंय. बघूयात दुसरं एक्झाम्पल काय. स्लांट अँड कर्व द फॉरवर्ड शॅट्स टू पियर्स अँड स्टिक इनसाइड मी. काय एक्झाम्पल? स्लांट अँड कर्व द फॉरवर्ड शॉर्ट्स टू पियर्स अँड स्टिक इनसाइड मी. बघा याच्यामध्ये कुठले वर्ड्स रिपीट झालेले आहेत? तर अँड अँड हे वर्ड रिपीट झालेले आहे. म्हणून मग इथे आपण कुठला फिगर ऑफ स्पीच म्हणू शकतो? तर रिपिटेशन. कुठला फिगर ऑफ स्पीच येतो? रिपिटेशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे. काय आहे? क्वेश्चन नंबर 3, पिक आउट फ्रॉम द पोएम सिनोनिम्स. सिनोनिम्स म्हणजे काय? सिनोनिम्स म्हणजे येतात समानार्थी शब्द. काय येतात? समानार्थी शब्द की जे तुम्हाला पोएम मधनं
शोधायचे आहेत. मी ऑलरेडी तुम्हाला मिनिंग्स टीचिंग करताना सांगितलेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते इझी जाणार आहे. बघूया फर्स्ट वर्ड त्यांनी काय दिलेला आहे, इंजुरी. इंजुरी म्हणजे काय, दुखापत. आणि त्याच्यात सिमिलर वर्ड कुठला आलेला आहे ते ब्रुसेस. काय आहे, ब्रुसेस म्हणजे पण जखम. डेलिकेट, डेलिकेट म्हणजे अगदी नाजूक. त्याच्याशी सेम मिनिंग वाला वर्ड कुठला आलेला आहे पोएम मध्ये, टेंडर. नंतर पुढचा वर्ड आहे ऍक. ऍक म्हणजे काय होतं, वेदना. आणि त्याचा सिमिलर वर्ड आहे स्कार. पुढचं दिलेलं आहे एम्ब्रासिस. एम्ब्रास काय दिलेलं आहे, एम्ब्रास. त्याचा सिमिलर वर्ड येतो मॉर्टिफाय. कुठला येतो, मॉर्टिफाय. लास्ट दिलेला आहे कर्व्ड. कर्व्डचा सिमिलर समानार्थी शब्द कोणता येतो, हिल्ड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, पिक आउट फ्रॉम द पोएम अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे काय, विरुद्धार्थी शब्द तुम्हाला त्याच्यातनं शोधायचे आहेत. ठीक आहे, विरुद्धार्थी शब्द. अँटोनिम्सचा अर्थ काय होतो, तर विरुद्धार्थी शब्द. बघूयात फर्स्ट वर्ड त्यांनी दिलेला आहे फॉरगेट, रिमेंबर. काय दिलेलं आहे, फॉरगेट, रिमेंबर. फ्लॅट और स्ट्रेट, कर्व्ड. फ्लॅट और स्ट्रेटला कुठला समानार्थी शब्द येतो, सॉरी विरुद्धार्थी शब्द येतो, कर्व्ड, अपोजिट वर्ड. मेक, ब्रेक. मेक, ब्रेक. ओके. नेक्स्ट कोणते दिलेले आहेत अजून, त्यांनी दिलेले आहे राईज, फॉल. राईज, फॉल. आउटसाइड, इनसाइड. आउटसाइडच्या अपोजिट काय येतोय, इनसाइड. ओके. हे झाले तुमचे अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजेच काय येतात, तर विरुद्धार्थी शब्द. क्वेश्चन नंबर 4 बघूया. आन्सर इन युअर ओन वर्ड्स विथ द हेल्प ऑफ द पोएम. राईट देम इन युअर नोटबुक. खाली क्वेश्चन्स दिले, त्यांचे आन्सर्स तुम्हाला द्यायचे आहेत तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये. व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट ऑब्जेक्ट्स कॅन कॉज इंजुरी टू युअर बॉडी. म्हणजे काय, इंजुरी म्हणजे काय, दुखापत. कोणत्या ऑब्जेक्ट्समुळे, कोणत्या साधनांमुळे, कोणत्या वस्तूंमुळे तुम्हाला तुमच्या बॉडीला इजा होऊ शकते, तर शार्प अँड पॉइंटेड ऑब्जेक्ट्स मे कॉज इंजुरी टू अवर बॉडी. शार्प म्हणजे काय, जे धारदार असतात, आणि पॉइंटेड की टोक ज्यांना असतं, बारीक टोक जी असतात, असे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत किंवा ऑब्जेक्ट्स जे आहेत त्यांच्यापासून आपल्याला काय होऊ शकते, इजा होऊ शकते. म्हणून आन्सर येईल द शार्प अँड द पॉइंटेड ऑब्जेक्ट्स मे कॉज इंजुरी टू अवर बॉडी. ओके. सेकंड क्वेश्चन, हाऊ डू हार्श अँड बिटर वर्ड्स हर्ट द पोएट. म्हणजे काय, हार्श अँड बिटर वर्ड्स. हार्श म्हणजे काय, अगदी कडक शब्द जे असतात ना, अगदी टोचून बोलणे. बिटर अगदी दुसऱ्याला मन दुखावलं जाईल असे जे वर्ड्स आहेत, तर हे वर्ड्स कशा पद्धतीने पोएटला दुखी करता आहेत. हार्श, द आन्सर काय येईल, हार्श अँड बिटर वर्ड्स आर लाईक स्लांट अँड कर्व्ड स्वॉर्ड, दे डीपली हर्ट द पोएट्स सेंटिमेंट्स. कशासारखे आहेत, हार्श अँड बिटर वर्ड्स आर लाईक स्लांट अँड कर्व्ड स्वॉर्ड दॅट डीपली हर्ट द पोएट समटाइम. की जे वर्ड्स आहेत ते कशा पद्धतीने आहेत, स्लांट आहे, तिरकस लागतात, आणि तलवारीच्या टोकासारखे ते डीपली हर्ट करतायत पोएटला. ओके. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट कॅन हील फास्टर बॉडी ऑर द माइंड अँड हार्ट ऑर इमोशन्स, एक्सप्लेन युअर चॉईस. हील, व्हॉट कॅन हील. हील म्हणजे काय, बरे होणे. हील म्हणजे काय, बरे होणे. व्हॉट कॅन हील फास्टर म्हणजे काय लवकर बरं होईल, बॉडी ऑर द माइंड अँड हार्ट ऑर इमोशन्स. आपली शरीरावर लागलेली जखम लवकर बरी होईल, की आपल्या मनाला लागलेल्या, मनाला आणि हृदयाला ज्या इमोशन्स दुखावल्या गेल्या आहेत त्या लवकर बऱ्या होतील. सांगा बरं काय बरं होईल. शरीरावरची इजा जी आहे ती मात्र लवकर बरी होणार आहे. म्हणून आपण आन्सर काय राईट करू शकतो, बॉडी कॅन हील फास्टर दॅन अवर माइंड अँड हार्ट because when our mind and heart get hurt, it disturbs us for a long time.
कारण शरीरावरची जी इजा आहे, जखम झालेली आहे, ती आपण लागलीच भरून काढू शकतो किंवा त्याच्यावर औषधोपचार करू शकतो आणि औषधोपचाराने आपली जखम ही लवकर बरी होऊ शकते. परंतु मनाला लागलेले जे वेदना आहेत, मनाला लागलेले जे घाव आहेत, ते मात्र खूप काळ तसेच राहून जातात. सो इट डिस्टर्ब्स अस फॉर अ लॉंग टाइम. ते आपल्याला खूप काळ डिस्टर्ब करतात. आपल्या मनामध्ये सारखे सारखे तेच विचार येतात, म्हणून आपण डिस्टर्ब राहतो. नेक्स्ट 4th क्वेश्चन. वाय आर हार्श वर्ड्स कॉल्ड घोस्ट्स? बघा, हार्श वर्ड्स यांना घोस्ट का म्हटलेलं आहे? घोस्ट म्हणजे काय? राक्षस का म्हटलेला आहे? ओके, मग बघूया का बरं म्हटलेलं असेल, सांगा बरं. कारण भूत जशी येतात, ती सारखी सारखी आपल्याला जशी डिस्टर्ब करतात, तसेच हे हार्श वर्ड जे आहेत यूज केलेले, ते पुन्हा पुन्हा आपल्या मनामध्ये येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, आपलं मनही दुःखी होतं आणि आपणही डिस्टर्ब होतो. हो की नाही? म्हणून मग आन्सर काय लिहिणार? हार्श वर्ड्स आर कॉल्ड घोस्ट बिकॉज दे हर्ट अवर इमोशन्स अँड इन्सल्ट caused by words disturb our mind for a long time. कारण हे हार्श वर्ड्स काय करतात? हर्ट अवर इमोशन्स, आपल्या इमोशन्सला हर्ट करतात, दुखावल्या जातात आपल्या भावना. अँड इन्सल्ट कॉज बाय वर्ड्स डिस्टर्ब अवर माइंड फॉर अ लॉंग टाइम. आणि आपला जो अपमान झालेला असतो, त्या वाईट शब्द आपल्याला जेव्हा ऐकावे लागतात तेव्हा जो अपमान होतो, त्याच्यामुळे आपण नेहमी कसं राहतो? डिस्टर्ब राहतो. ओके नाही? म्हणून ते कशा पद्धतीने डिस्टर्ब करतात? ज्या पद्धतीने घोस्ट डिस्टर्ब करतो, त्याच पद्धतीने ते हार्श वर्ड सुद्धा डिस्टर्ब करतात. ओके, नेक्स्ट. व्हॉट डज द पोएम वॉन्ट यू टू कीप इन माइंड वेन यू स्पीक? व्हॉट डज द पोएट वॉन्ट? पोएटला काय म्हणायचं आहे? यू टू कीप इन माइंड, तुम्ही तुमच्या लक्षात असू द्या. वेन यू स्पीक म्हणजे बोलताना कुठली गोष्ट लक्षात ठेवायला सांगितलेली आहे पोएटने इथे? तर काय, की आपले शब्द जे आहेत ते नेहमी कसे यूज केले पाहिजे? जपून यूज केले पाहिजे, की जेणेकरून समोरचा दुखावला गेला नको, समोरच्याला त्याच्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत पाहिजेत, अशा पद्धतीने आपण बोललं पाहिजे, याची आपण काळजी घेतली पाहिजे. सो वी कॅन आन्सर इट. द पोएट सेज दॅट हार्श लँग्वेज हर्ट्स अवर माइंड अँड हार्ट विच लास्ट फॉर अ लॉंग टाइम. सो the poet wants us to keep in mind to use very kind and gentle words when we speak. कारण हार्श वर्ड जेव्हा आपण यूज करतो तेव्हा आपलं माइंड आणि हार्ट दोघंही डिस्टर्ब होतं, दोघंही दुखावलं जातं. म्हणून बोलताना नेहमी काय करायला सांगितलंय? व्हेरी काइंड अँड जेंटल वर्ड्स यूज करायला सांगितलेले आहेत, जपून शब्द वापरायला सांगितलेले आहेत. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी सांगितलेलं आहे, फाइंड द राइम स्कीम ऑफ द स्टांझा नंबर 2 and 3. 1 is done for you. बघा, इथे आपल्याला राइम स्कीम बघायची आहे. राइम स्कीम तुम्हाला माहिती आहे? रायमिंग स्कीम म्हणजे शेवटचे त्याच्यामध्ये आपल्याला वर्ड्स बघावे लागतात आणि त्या वर्ड्स नुसार आपल्याला त्याची कुठे कुठे रिपिटेशन, रायमिंग वर्ड जिथे जिथे आलेले आहेत तिथे तिथे आपल्याला ते राईट करावं लागतं. चला बघूया, आपण पोएमच बघूयात. पोएम मध्ये तुम्हाला व्यवस्थित समजेल. बघा, इथे त्यांनी दिलेलं आहे, फर्स्ट स्टांझामध्ये दिलेलं आहे, स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी. स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन while words are ghosts that hunt me. बघा, इथे तुम्हाला रायमिंग स्कीम पण दिसते आहे. दिसते कुठे कुठे आहे? या इथे मी हा वर्ड आहे आणि त्यालाच राईम करणारा वर्ड आहे मी. बरोबर आहे? म्हणून जिथे जिथे डिफरंट येतं तिथे तुम्ही डिफरंट अल्फाबेट राईट करू शकतात आणि जिथे सेम प्रोनाउन्सिएशन किंवा रायमिंग वर्ड जिथे येतात तिथे तुम्ही सेम अल्फाबेट तुम्ही तिथे राईट करू शकतात. आता ही पहिली लाईन आहे, मग पहिल्या लाईन मध्ये तुम्ही सपोज इथे राईट केलं ए. काय राईट केला? ए. नंतर ह्या दुसऱ्या लाईनला तुम्ही राईट केलं बी. ठीक आहे. तिसरी लाईन आहे स्किन. हे सगळे वर्ड्स वेगवेगळे येत आहेत म्हणून तुम्ही इथे राईट करणार सी. आणि लास्टला परत तुम्हाला इथे काय आलेलं आहे? मी. म्हणजे तुम्हाला मी कुठे आहे? बी साठी. म्हणून मग इथली रायमिंग स्कीम काय येणार तुमची? ए बी सी पी.
येथे लक्षात, या पोएममध्ये रायमिंग स्कीम जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला नेहमी काय बघायचे आहेत, लास्ट वर्ड्स बघायचे आहेत आणि जिथे जिथे सेम येतात तिथे तिथे तुम्हाला लास्टला सेम अल्फाबेट फक्त राईट करायचा आहे. ओके, सो सेकंड स्टॅन्झा बघूयात आपण. स्लॅन्ट अँड कर्व द फॉलवर्ड स्वर्ड्स टू पियर्स अँड स्टिक इनसाइड मी. बॅट्स अँड ब्रिक्स मे ऍक्ट थ्रू बोन्स बट वर्ड्स कॅन मॉर्टिफाय मी. बघा, याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे लास्ट वर्ड आहे स्वर्ड्स, मी, बोन्स आणि मी. इथे तुम्ही जर बघितलं तर मी आणि मी याचा पुन्हा रिपिटेशन झालेला आहे, म्हणून तुम्ही परत इथे रायमिंग स्कीम काय राईट करू शकतात, ए बी सी आणि इथे परत मी आलेला आहे, मी साठी तुम्ही बी यूज केलेला आहे म्हणून इथे परत तुम्ही राईट केला बी. म्हणून याची रायमिंग स्कीम काय आली, ए बी सी बी. आलं लक्षात, ए बी सी बी. नेक्स्ट लास्ट स्टॅन्झा बघूयात. पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार ऑन माइंड अँड हार्ट दॅट्स टेंडर. कट्स अँड ब्रुसेस नाऊ हॅव हिल्ड इट्स वर्ड्स दॅट आय रिमेंबर. बघा, इथे रायमिंग स्कीम वाले वर्ड्स पण तुम्हाला दिसत आहेत. कुठले कुठले आहेत बघा, स्कार, नंतर टेंडर, हिल्ड आणि रिमेंबर. टेंडर आणि रिमेंबर हे राईम करणारे वर्ड्स आलेले आहेत, पुन्हा बरोबर आलेले आहेत ना. म्हणून मग तुम्ही इथे परत राईट करू शकतात ए बी सी आणि परत बी. येतंय लक्षात. याला म्हणतात रायमिंग स्कीम ऑफ द पोएम. मग कुठली आली रायमिंग स्कीम ऑफ द पोएम, ए बी सी बी. काय आलेली आहे, ए बी सी बी, ए बी सी बी, ए बी सी बी. म्हणून ही झाली त्याची रायमिंग स्कीम. आलं लक्षात. ठीक आहे, आता आपण क्वेश्चन नंबर 7 बघूयात. त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला विचारले आहे कम्प्लीट द फॉलोइंग. त्याच्यात तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, तो तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन त्यांनी पहिला विचारलेला आहे द टायटल ऑफ द पोएम. टायटल ऑफ द पोएम काय आहे, ट्रुथ. ओके. द पोएट ऑफ द पोएम बॅरी वडे. तुम्हाला टीचिंग करताना सांगितलेलं आहे मी. थीम ऑफ द पोएम. थीम म्हणजे त्याची सेंट्रल आयडिया काय आहे पोएमची, तर वी शुड नॉट डू एनिथिंग बॅड टू एनीवन. वी शुड यूज वर्ड्स केअरफुली. काय, वी शुड नॉट से एनिथिंग बॅड टू एनीवन. वी शुड यूज वर्ड्स केअरफुली. केव्हाही आपण काय केलं पाहिजे, वी शुड नॉट से एनिथिंग बॅड टू एनीवन. आपण कधीही चुकीचा वर्ड किंवा वाईट कोणालाही बोलू नये. वी शुड यूज वर्ड्स केअरफुली. आपण आपले शब्द नेहमी कसे वापरले पाहिजेत, केअरफुली वापरले पाहिजे. नंबर ऑफ स्टांजाज. किती स्टांजाज आहेत पोएम मध्ये, 3 स्टांजाज आहेत. किती आहेत, 3. रायमिंग स्कीम आत्ताच आपण बघितली. रायमिंग स्कीम ए बी सी बी. कुठली आहे, ए बी सी बी. आणि फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच आपण बघितलेत आता. कुठले कुठले फिगर ऑफ स्पीच या पोएम मध्ये आलेले आहेत, ॲलिटरेशन अँड रिपिटेशन. कुठले आहेत, ॲलिटरेशन अँड रिपिटेशन हे फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत. द लाईन आय लाईक्ड. या पोएम मधली सगळ्यात जास्त आवडणारी लाईन तुमची कोणती आहे, बघा. मला तर ही लाईन आवडली आहे. पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार ऑन माइंड अँड हार्ट दॅट्स टेंडर. की पेन फ्रॉम वर्ड्स ते शब्दांनी झालेली जी दुखापत आहे, हॅज लेफ्ट इट्स स्कार. स्कार त्याच्या खुणा ते सोडून गेलेला आहे. ऑन माइंड अँड हार्ट्स दॅट्स टेंडर. की जे माझ्या मनावर आणि हृदयावर कोरले गेलेले आहेत ते कसे आहेत, कधीही न मिटणारे असे आहेत. ही लाईन मला या पोएम मधली आवडलेली आहे. तुम्हाला कुठली आवडली ती तुम्ही राईट करू शकता. ओके. लास्ट क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे समराइज द पोएम इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स. पोएमला समराइज करायचं आहे. समराइज करायचं म्हणजे काय, त्या पोएमचा आशय तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये राईट करायचा आहे. तुम्हाला ती पोएम कितपत समजली आहे, कशा पद्धतीने समजलेली आहे ते तुम्हाला तुमच्या शब्दात राईट करायचं आहे. ठीक आहे. मी आता ह्या पोएमचं तुम्हाला राईट करून देते, परंतु नंतर मात्र तुम्हाला एखाद्या पोएमची समराइज करून तुम्हाला तुमच्या मनाने ते राईट करावं लागेल.
ओके, बघा. समरी ऑफ द पोएम. द स्पीकर ऑफ द पोएम ट्रुथ इज बॅरी वडे. बघा कसं राईट करायचं असतं. आधी पोएमचं नाव, त्याचं रायटर कोण आहेत म्हणजे पोएट कोण आहे त्यांचंही नाव लिहायचं असतं. द स्पीकर ऑफ द पोएम ट्रुथ इज बॅरी वडे. द पोएट इज ॲड्रेसिंग इट्स पोएम टू द रीडर्स. The poet says that sticks and stones may break our bones and skin, but the harsh words that we use trouble a lot. The poet compares words with slant and curved sword which pierce us deeply. The things like bats and bricks may hurt us physically, but the harsh words that we use hurt our emotions deeply. Our physical injury can be healed easily, but the scars due to hard words on our mind and heart are very delicate and remains forever. So, we should use words carefully while speaking. ही झाली याची समरी. तुम्ही सुद्धा तुमच्या वर्ड्समध्ये या पद्धतीने समरी राईट करू शकता. ओके, दिस इज द वर्कशॉप ऑफ द पोएम ऑफ ट्रूथ. You have to write it down in your notebook and afterwards you have to read the whole workshop and try to solve on your own. तुम्हाला हे वर्कशॉप मी जे तुम्हाला राईट करून दिलेलं आहे ते तुम्ही राईट करा, रीड करा त्यानंतर आणि पुन्हा त्याचे आन्सर स्वतः शोधायचा प्रयत्न करा. ओके, ठीक आहे. बाय, गुड डे.